गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून आपण सर्व श्रोते भगवंताची मूर्ती आहात। ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना म्हणतात की आपण भगवंताची मूर्ती। तर आपण सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराला नमस्कार करून माझी ही जी गुरुचरित्राची सेवा आहे त्या सेवेचा मी प्रारंभ करतो। मागच्या भागामध्ये आपण गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायाचा विचार करतो आहोत। 29व्या अध्यायामध्ये त्रिविक्रम भारतींनी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना प्रश्न विचारला की भस्म महात्म्य आम्हाला सांगा। आणि श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या त्रिविक्रम भारती यतींना भस्म महात्म्य सांगायला सुरुवात केली। आपण थोडासा विचार करून आलोय। या कथेचा थोडासा विचार, थोडंसं चिंतन आपण करायचं आहे। कथा आपण बघितली आहे की हा दुर्जय राजा आहे। हा दुर्जय राजा अत्यंत दुराचारी आहे, दुष्ट आहे। कित्येक स्त्रियांच्यावर त्यानं अत्याचार केलेले आहेत, कित्येक स्त्रियांच्यावर बलात्कार केलेले आहेत। संपूर्ण जगतावर, संपूर्ण त्या लोकांच्यावर, आपल्या नागरिकांच्यावर अत्याचार त्या राजानं केलेले आहेत। इतका मोठा तो पापी, त्याला जेव्हा नरकामध्ये टाकलं तेव्हा चित्रगुप्तानी त्यांना सांगितलं की सगळी पापच आहे, फक्त एकच पुण्य आहे आणि ते पुण्य तुम्हाला 25व्या जन्मामध्ये त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे। पहिला जन्म त्यांना प्रेताचा आला, नंतर एक एक जन्म घार, वाघ, मुंगूस, कुत्र, गाढव, घुबड, उंदीर, असे हरिण वगैरे, असे अजगर वगैरे असे जन्म त्याला प्राप्त झाले। आणि 25वा जन्म जो आहे तो 25वा जन्म त्याला आला ब्रह्मराक्षसाचा। आणि ब्रह्मराक्षसाच्या त्या जन्मामध्ये हा अत्यंत तहानलेला, अत्यंत भुकेलेला, आक्रोश करणारा हा जो ब्रह्मराक्षस आहे, या ब्रह्मराक्षसाला वामदेवांचा स्पर्श झाला आणि वामदेवांच्या स्पर्शानं त्याचं सगळं पाप नष्ट झालं। वामदेवांनी त्यांना सांगितलं की माझ्या अंगाला भस्म आहे, हे भस्म तुला लागल्यामुळं तुला ज्ञान झालं। असा विचार आपण करून आलोय। आता या अध्यायावर थोडासा विचार आपण करायचा आहे, थोडंसं चिंतन आपल्याला काय करायचं आहे ह्याचं चिंतन आपण करूया। ह्या अध्यायामध्ये कर्मविपाक सांगितलेला आहे, कर्मविपाक शास्त्र सांगितलेलं आहे की आपण कर्म केलं की त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं। चांगलं कर्म असेल तर त्या चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्म असेल तर त्या वाईट कर्माचं वाईट फळ। आता या दुर्जय राजानं अत्यंत अत्याचार केल्यामुळं त्याला पापकर्म भोगावं लागलं। त्याचं जे संचितामध्ये पुण्यकर्म जमा झालेलं आहे, त्या पुण्यकर्माचं फळ त्याला 25व्या जन्मामध्ये मिळालं। असं कर्म आपल्या हातून व्हायला पाहिजे की आपल्याला हे जे हीन योनीतले जन्म आहेत हे जन्म मिळता उपयोग नाही। या दुर्जय राजाला वाघापासून जे हत्तीपर्यंत जे 25 जन्म मिळालेले आहेत, हे 25 जन्म आपल्याला मिळायला नकोत। देवाला आपल्याला मनुष्य जन्मच द्यायला पाहिजे, असं कर्म आपल्या हातून व्हावं। कर्माचा अधिकार जो आहे तो कर्माचा अधिकार फक्त मनुष्यालाच आहे, इतर जीवांना कर्माचा अधिकार नाही आहे। हे जे इतर योनी जे आहेत या योनी भोग योनी आहेत, तिथं सुख दुःख भोगले जाऊ शकतात, परंतु आपल्या मुक्तीकरता कर्म करण्याचा अधिकार या योनीनं नाही आहे, फक्त मनुष्य जन्मातच आहे। आपण प्रत्येक क्षण काही ना काहीतरी कर्म करतच असतो। भगवान अर्जुनाला सांगतात भगवद्गीतेमध्ये
नाही कश्चित क्षणामती जातो तिष्ठत्य कर्म कृत. अर्जुना, असा एकही क्षण मानवी जीवनामध्ये नाहीये की ज्या क्षणी आपण कर्म करत नसतो. काही ना काही कर्म आपल्या हातून घडतच असतं. एखादा बसलेला असतो, आपण त्याला विचारतो, अरे काय करतोय, तो म्हणतो निवांत बसलो. अरे बसणं पण कर्मच आहे. नाकानं वास घेणं चालू आहे, डोळ्यानं बघणं चालू आहे, कानाला ऐकणं चालू आहे. आपण झोपलेलो असतो तरी सुद्धा ते झोपणे एक कर्मच आहे. एक एक लोक असे असतात की बसलेले असतात, बसल्या बसल्या पाय हलवतात. त्यांना माहितीही नसतं का आपलं पाय हलवायचं काम चालू आहे. किंवा एखादे प्रवचनाला कीर्तनाला बसले की उगीच सतरंजीतले धागे काढत बसतात विनाकारण. प्रत्येक क्षण आणि क्षण आपण कर्म करतच असतो. कर्माशिवाय आपण राहूच शकत नाही. परंतु आपणच कर्म करतो असं नव्हे. आपण तर देहाला आपण मानणारे आहोत, परंतु जे अहम ब्रह्मास्मी या स्थितीला गेलेले जे महात्मे असतात ते सुद्धा कर्म करत असतात. त्यांना सुद्धा कर्म करावं लागतं. त्यांना सुद्धा भूक लागते, त्यांना सुद्धा झोपायला लागतं, त्यांना सुद्धा तहान लागते. परंतु हे महात्मे जेव्हा कर्म करतात तेव्हा ते परमेश्वर अर्पण बुद्धीनं करतात. त्यामुळे त्यांना ती कर्माची बंधनं भोगावी लागत नाही. आपण मात्र या देहाला सुख प्राप्त व्हावं याकरता कर्म करतो. त्यामुळं ही जी सुखदुःख आहेत ही सुखदुःख आपल्याला भोगावी लागतात. ज्ञानेश्वर माऊली फार गोड चिंतन करतात. म्हणून संगू जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा. जोपर्यंत या प्रकृतीचा संग आपल्याला आहे, या प्रकृतीमध्ये जेव्हा आपण जन्माला आलोय, तोपर्यंत या कर्माचा संग जो आहे हा संघाचा त्याग होऊ शकत नाही. कर्म हे आपल्याला करावंच लागतं. कर्म सिद्धांत जो आहे तो कर्म सिद्धांत आपण थोडासा विचार करूया. कर्म सिद्धांताचा की कर्म तर घडायला पाहिजे, परंतु त्या कर्माचं फळ तर आपल्याला भोगावं लागू नये. म्हणून भगवद्गीतेमध्ये देवानी सकर्म, विकर्म आणि अकर्म असे तीन प्रकारचे कर्म सांगितले, तीन भाग केले. सकर्म म्हणजे चांगलं कर्म की ज्याचं फळ म्हणून आपल्याला पुण्य प्राप्त होतं. विकर्म म्हणजे काय तर वाईट कर्म की जे करू नये ते कर्म, त्या कर्माचं फळ म्हणून पाप भोगावं लागतं. असं कर्म आपण करायला पाहिजे की ज्याच्यातून पाप पण उत्पन्न होणार नाही, त्यापासून पुण्य पण उत्पन्न होणार नाही. असं कर्म करायचं असेल तर त्याला म्हणतात अकर्म. मग ते कसं करायचं? परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज आपल्या दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये एक सुंदर ओवी सांगून जातात. देता घेता काम करता, खाता पिता व्यवहार करता, हृदयी भगवत स्मरण करता, अकर्मता कर्माला. कुठलंही कर्म करत असताना जर भगवत नामस्मरण जर आपल्या तोंडातून झालं, आपल्या मुखातून झालं, तर त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागत नाही. त्या कर्माचं अकर्म होऊन जातं. परमेश्वर अर्पण बुद्धीनं जेव्हा आपण कर्म करू त्यावेळा त्या कर्माला अकर्मता प्राप्त होते. नाहीतर आपल्या करता जर आपण कर्म करायला लागलो तर मात्र त्या कर्माचं फळ पाप किंवा पुण्य आपल्याला भोगावंच लागतं. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला देवाने सांगितलं की स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं वंदन्ते मानवाः. आपलं जे स्वतःचं कर्म आहे हे कर्म करणं, प्रामाणिकपणानं करणं, निष्ठेनं करणं, देव सांगतात ही माझी पूजा आहे आणि ही पूजा मला आवडते. आणि या पूजेचं फळ म्हणून मी सिद्धी म्हणजेच वैराग्य, ज्ञान मी माझ्या भक्तांना प्राप्त करून देतो. या श्लोकाचा अर्थ कसा करूया आपण? काय विचार करूया या श्लोकाचा? समजा मला एक 50,000 रुपये पगार आहे. या 50,000 रुपये माझा प्रपंच व्यवस्थित बसतो. परंतु त्या 50,000 रुपयाच्या पगारावर आपलं समाधान नाही आहे.
टेबलाखालून पैसे घेऊन जास्तीत जास्त श्रीमंत होण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि असे पैसे मिळवले लोकांच्याकडून जबरदस्तीनं, लोकांची इच्छा नसताना, लोकांना त्रास देऊन, असा मिळवलेला पैसा घरामध्ये सुख देत नाही, घरामध्ये सुख देत नाही, घरामध्ये समाधान देत नाही, घरामध्ये शांती देत नाही. मग हे लोक ज्योतिषांच्याकडे पळतात. मग ज्योतिषी सांगतात अमुक करा, तमुक करा, हे करा, ते करा, वाडीमध्ये जावा, दत्तयाग करा. परंतु अशा पैशातून जर हे कर्म आपण जर केलं तर या कर्माचं फळ आपल्याला चांगलं मिळेल कसं? स्वकर्मणा तमभ्यर्च्य जे देवानी सांगितले की माझं कर्म जे आहे हे माझं कर्म निष्ठेनं आणि जेवढं प्रामाणिकपणानं मी करू, ईश्वरार्पण बुद्धीनं मी जेवढा करू, त्यावेळी मला सिद्धी म्हणजे वैराग्य ज्ञान भगवंत प्राप्त करून देणार आहेत. स्वकर्मणा, माझं कर्म प्रामाणिकपणानं करणं, याला देव पूजा असं म्हणतात. आणि ही पूजा भगवंताला अत्यंत प्रिय आहे. एक कथा अशी येते की एक शिक्षक आहेत, शिक्षक आपल्या अनुग्रहित गुरूंच्याकडे गेले. अनुग्रहित गुरूंना त्यांनी नमस्कार केला. गुरूंनी त्यांना विचारलं की काय करता तुम्ही? तर ते म्हणाले मी शिक्षक आहे. मी 11 ते 5 मी शाळेला जातो, मुलांना शिकवतो, त्यातून मला जो पगार मिळतो त्यातून मी माझा प्रपंच करतो. मी अत्यंत सुखात आहे, समाधानात आहे. परंतु महाराज की मी कुठल्याही प्रकारचं भक्ती मार्गात साधन करू शकत नाही, मी तीर्थ यात्रा करू शकत नाही, मी दानधर्म करू शकत नाही, मी काय करू? तेव्हा गुरुजींनी सांगितलं की तुम्ही 11 ते 5 या वेळेमध्ये मुलांना शिकवा, त्यातून जो काही पगार मिळेल त्यातून तुम्ही प्रपंच करा. परंतु सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास मुलांना फुकट शिकवा, त्यातून तुम्ही अपेक्षा करू नका. आणि हे जे विद्येचं दान आहे, हे विद्येचं दान जे आहे ते देवाला अत्यंत प्रिय आहे. अशा पद्धतीने जरी आपण उपासना केली, भक्ती केली, तरी सुद्धा परमेश्वर आपल्यावर निश्चित प्रसन्न होणार आहे. निदान पुढचा जन्म तरी आपल्याला देवाला मनुष्याचाच द्यावा लागेल, इतर हीन प्राण्यांचा जन्म आपल्याला प्राप्त होणार नाही. प्रत्येक क्षणी परमेश्वर आपल्याकडे बघतोय. आपण कुठल्या प्रकारचं कर्म करतो, चांगल्या प्रकारचं कर्म करतो, वाईट प्रकारचं कर्म करतो. आपण कर्म विसरून गेलेलो असतो केलेलं, परंतु परमेश्वर ते लक्षात ठेवत असतो. आपण एखाद्या वेळेस एसटीतून प्रवास करत असतो, एखादी गर्भवती स्त्री उभारलेली असते किंवा एखादी स्त्री लहान बाळाला घेऊन उभारलेली असते. आपण पटकन गाडी जागेवरनं उठतो, त्या स्त्रीला, त्या महिलेला जागा करून देतो, माऊलीला. त्या आपलं स्टॉप येतो, आपण उतरून जातो, ती माऊली उतरून जाते. परंतु तेवढं जरी कर्म आपण चांगलं केलं, पुण्यकर्म केलं, तरी सुद्धा त्याची नोंद ठेवणारा परमात्मा आहे. आपण विसरून गेलेला आहे, ती माऊली विसरून गेलेली आहे, परंतु तो परमात्मा विसरलेला नाही. तो त्या त्या वेळी त्या त्या कर्माची फळं आपल्याला देत असतो. एका गुरुजींनी आपल्या शिष्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जावा आणि अशी एक वस्तू माझ्याकरता घेऊन या की जी घेत असताना तुम्हाला कोणीही बघणार नाही. आणि अशी जर वस्तू तुम्ही मला आणून दिली तर माझी ही जी मुलगी आहे, ही मुलगी तुम्हाला देऊन मी विवाह करणार, तुम्हाला जावाई करून घेणार. हे तिन्ही विद्यार्थी गेले. 2 विद्यार्थ्यांनी काही ना काहीतरी वस्तू आणली, परंतु तिसरा मात्र काहीही घेऊन येऊ शकला नाही. पहिल्याला गुरुजींनी विचारलं, अरे काय आणलंयस तू? तर त्यानं जे आणलं होतं ते समोर ठेवलं, गुरुजी मी हे आणलंय. दुसऱ्यानं पण समोर ठेवलं, गुरुजी मी आपल्याकरता हे आणलंय. परंतु तिसरा म्हणाला की गुरुजी मी कुठलीही वस्तू आणू शकलो नाही, कारण मला असं वाटत होतं सदोदित की मला कोणतरी बघतंय, मला कोणतरी बघतंय. कोणीही जरी बघत नसलं तरी मी स्वतः बघतोय ह्याची जाणीव मला व्हायची, त्यामुळे मी कुठलीही वस्तू घेऊन आलो नाही. गुरुजींना खूप आनंद झाला. गुरुजींना तोच विद्यार्थी आवडला आणि त्याच्याबरोबर आपल्या मुलीचा विवाह करून
त्याला जावाई करून घेतलं. प्रत्येक वेळी परमेश्वर आपल्याला बघतोय, कारण परमेश्वर दुसरीकडे कुठंच नाही आहे, परमेश्वर आपल्या हृदयस्थ आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानमपोहनंच, देव सांगतात अर्जुनाला की मी हृदयामध्ये वास करतो. त्यामुळं आपल्या हृदयात राहून परमेश्वर सदैव आपल्याकडे बघत असतो. आपण काय विचार करतो, आपण काय आचार करतो, इकडे सगळं परमेश्वराचं लक्ष आहे. त्यामुळं जास्तीत जास्त पुण्यकर्म करून परमेश्वरानं पुढच्या जन्मी आपल्याला पुन्हा मनुष्य जन्मच द्यावा, कारण मनुष्य जन्मातच आपण मुक्ती मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतोय. असं कर्म आपल्या हातून घडावं, तसा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. या ठिकाणी वेळ संपल्यामुळं मला थांबावं लागतंय. माझ्या वाणीला मी विराम देतो आणि हाच थोडासा चिंतनाचा भाग पुढच्या भागामध्ये आपण सर्वांच्या समोर मी ठेवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.